याला आपण स्थितीज ऊर्जा असं आपण याला म्हणतो. जर उदाहरण द्यायचे झाले तर ताणलेल्या धनुष्यातून बाण सोडला, त्यानंतर दाबलेली स्प्रिंग सोडली, हे याचे काय उदाहरण आहे. तर समजा आपण एका हाईटवर एक टँक ठेवलाय, त्या टँक मध्ये वॉटर आहे आणि हा जो टँक आहे हा टँक एका हाईटवर ठेवलेला आहे. ही त्याची काय हाईट आणि याला मास आहे आणि या पाण्याला खाली ओढणारी ती आहे ग्रॅव्हिटी. चला तर सुरुवात करूया. आपण आधीच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की वर्क हेच काय असतं, एनर्जी असते. म्हणजेच वर्क इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी आणि याचं जे SI युनिट असतं ते असतं जूल आणि त्याला आपण कॅपिटल J न इंडिकेट करतो. तर आपण सुरुवात करूयात. वर्क इज इक्वल टू आपण बघितलं F इंटू S असते, म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता ही जी हाईट आहे ही हाईट डिस्टन्स आहे, म्हणजे डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट जर स्ट्रेट लाईन मध्ये असेल तर ते सेमच असतं. म्हणून आपण इथं S इज इक्वल टू H असं आपण घेणार आहोत. आता पहिले तर आपण F चा फॉर्म्युला घेणार आहे, कारण F चा फॉर्म्युला आपण डिराईव्ह करणार. मागे आपण कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू, ज्यावेळेस आपण कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन आपण सॉल्व्ह केलं त्यावेळेस F इज इक्वल टू आपण ma घेतलं होतं ऍक्सेलरेशन. आता आपण F इज इक्वल टू आपण mg घेणार आहोत, कारण ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट हाईटवर आहे आणि ग्रॅव्हिटी जी आहे त्याला खेचतीये. म्हणजेच F इज इक्वल टू आपण mg घेणार आहोत. हे झालं F इज इक्वल टू mg, F चा फॉर्म्युला. आता S इज इक्वल टू काय, H म्हणजे हाईटवर आहे. तर आपण दुसरं S इज इक्वल टू आपण H घेणार आहोत. हे दुसरं, हे दोन्ही एक्सप्रेशन याच्यामध्ये टाकायचे आहेत फॉर्म्युल्यामध्ये. म्हणजेच वर्क इज इक्वल टू F आहे तुमचं mg इंटू S डिस्प्लेसमेंट आहे H. म्हणजेच वर्क इज इक्वल टू काय येतं, mgh. आणि तुमचं वर्क म्हणजेच काय, तर वर्क म्हणजेच तुमची पोटेन्शियल एनर्जी आहे. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh. हे झालं तुमचं एक्सप्रेशन कशाचं, पोटेन्शियल एनर्जीचं. पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा त्याच्या स्थानामुळे त्याच्यात साठवली जाणारी जी काही ऊर्जा असते त्या ऊर्जेलाच आपण स्थितीज ऊर्जा असं आपण त्याला म्हणतो. याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे उदाहरणं दिलेले आहेत. समजा एक खडू घ्या, एक खडू, आता समजा हा खडू आहे, हा खडू जर तुम्ही 5 सेंटीमीटर वरून जर खाली टाकला तर हा तुटणार नाही. पण हा जर तुम्ही उभं राहून जर तुम्ही काय केलं, हा जर सोडला तर तो जो खडू आहे तो खडू काय होतो, तुटतो. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी मध्ये जेवढी हाईट जास्त असेल
तेवढी त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी जास्त साठवली जाते आणि जेवढी हाईट कमी तेवढी पोटेन्शियल एनर्जी कमी असते. समजा इथं जर हाईट 0 असेल, इथं जर हाईट किती असेल 0, जर इथं जर हाईट 0 असेल तर आपण समजा पोटेन्शियल एनर्जी जर आपण काढायची झाली तर पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू काय येणार mgh, आणि हाईट जर 0 आली तर पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mg मल्टिप्लाइड बाय काय येईल 0, म्हणजे तुमचं पोटेन्शियल एनर्जी काय येईल 0. तर अशा प्रकारे जेवढी हाईट जास्त असेल तेवढी तुमची पोटेन्शियल एनर्जी काय असेल जास्त असेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर सुद्धा करा, जेणेकरून त्यांना सुद्धा पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी यांचं एक्सप्रेशन हे आलं पाहिजे. ठीक आहे, थँक्यू.